मित्रांनो नमस्ते, मी विश्वासराव गळगटे, डायरेक्टर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण आहोत श्री रामचंद्र देशमुख, मुक्काम पोस्ट मोहोळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर यांच्या केळीच्या बागेमध्ये. देशमुख साहेब मागील 2 वर्षांपासून केळीचं उत्पादन घेत आहेत. हा खोडव्याचा प्लॉट आहे, रटून प्लॉट आहे. ह्या प्लॉटला देशमुख साहेबांनी ह्या वर्षी प्रथम नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची उत्पादनं वापरलेली आहेत. आपण त्यांना नॉर्मन बोरलॉगच्या उत्पादनांच्या रिझल्ट विषयी विचारणार आहोत. देशमुख साहेब नमस्ते. नमस्ते. देशमुख साहेब, मला एक सांगा, तुम्ही केळी करता, ह्या वर्षी तुम्ही पहिल्यांदा नॉर्मन बोरलॉगची उत्पादनं वापरली. सर्वात पहिल्यांदा तुम्ही कोणतं उत्पादन वापरलं? सुरुवातीला डॉक्टर जी टॉनिक आहे, तर हे टॉनिक मी प्रथम केळीला वापरायला सुरुवात केली. डॉक्टर जी वापरल्यानंतर तुम्हाला केळीला काय बदल दिसले? अगोदर केळीचे काय ऑब्झर्वेशन होते आणि नंतर काय बदल दिसले? वेळेला डॉक्टर जीचा वापर करायचा होता त्यापूर्वी केळीची वाढ ही अतिशय मर्यादित होती. बरोबर. केळीची पानं तितकीशी वाढलेली नव्हती आणि पांढरी मुळे सुद्धा त्यावेळेला मर्यादित चालत होती, ऍक्टिव्ह नव्हती. तर ज्या वेळेला मी डॉक्टर जीचा वापर चालू केला तर त्यावेळेला एकदम अशी पांढऱ्या मुळीनं ग्रीप घेतली आणि जसजशी पांढरी मुळी ऍक्टिव्ह होत गेली तसं केळीच्या वाढीमध्ये जोमानं अतिशय वाढ सुरू झाली. बरोबर. आणि त्यानंतर जसजशी पांढरी मुळी फास्ट चालायला लागली तसं केळीची वाढ पण अतिशय फास्ट सुरू झाली. त्यानंतर तुम्ही बॅक्टोफर्ट अल्ट्रा आणि आपलं गिर अमृत गोल्ड हे जैविक उत्पादन वापरले. मित्रांनो, बॅक्टोफर्ट अल्ट्रा हे 8 प्रकारच्या जीवाणूंचं किट आहे आणि गिर अमृत गोल्ड हे आपलं एक जैविक खत आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा सर्व प्रकारच्या जीवाणूंचा कॉन्सॉर्शिया वापरलेला आहे. त्याचबरोबर वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे 16च्या 16 अन्न घटक यामध्ये जैविक स्वरूपात आहेत. हे 2 प्रॉडक्ट वापरल्यानंतर परत काय काय बदल झाले सर? हे 2 एकत्रितपणे जेव्हा मी बागेला सोडून दिलं तर त्यावेळेला केळीचा बुंदा, त्याचबरोबर केळीची 2 पानामधलं अंतर आणि केळीचा जो काही हिरवळपणा आहे तर हा हिरवळपणा अतिशय वेगाने सुरू झाला. आणि ज्या वेळेला हे सोडायचं होतं त्यावेळेला केळी थोडीशी कमजोर वाटत होती, पण ज्या वेळेला ह्या दोन्हीचा एकत्रितपणे वापर केला तर त्यावेळेला केळीवरची जी काही टवटवी आहे तर ही अतिशय फास्ट दिसू लागली. त्याचबरोबर हिरवळपणा वाढला, वाढ जोमानं दिसू लागली. जमिनीचा भुसभुशीतपणाला काही फरक जाणवला? आणि जमिनीमध्ये ज्या वेळेला डॉक्टर जी आणि गिरामृत ह्या दोन्हीचा पण वापर केला तर त्यावेळेला जमीन सुद्धा अतिशय भुसभुशीत झाल्यासारखी वाटायला लागली आणि त्यामुळं वाढ अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू झाली. मित्रांनो, आपण पाहू शकता केळीच्या पानांची रुंदी, पानांची लांबी ही अतिशय चांगली आहे. पानांवरती किंवा केळीवरती कसल्याही प्रकारचा रोगाचा अटॅक नाही. तुम्हाला केळीच्या रोग प्रतिकार शक्तीबद्दल काही फरक जाणवलेत का? ज्या वेळेला नॉर्मन बोरलॉग ज्या वेळेला हे जे प्रोडक्टचा वापर सुरू केला तर त्यावेळेला रोगाचा कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव, म्हणजेच थोडक्यामध्ये याच्यामध्ये प्रतिकार शक्ती वाढल्यामुळं करप्याचा अटॅक म्हणा किंवा इतर कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसून येत नाही. आणि हे तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बागेचं जे चित्र आहे सध्याचं हे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आपण पाहू शकता देशमुख साहेबांची उंची जवळपास 6 फुटाच्या आसपास आहे. देशमुख साहेब, जरा हात वरती करा तुमचा. मी तरी तुमच्यापेक्षा लहानच आहे. केळीची आजची उंची ही जवळपास 7.5 ते 8 फुटाच्या पेक्षाही जास्त आहे. केळीचं आता खोडव्याचं वय किती असेल? 4 महिने 10 दिवस. मित्रांनो, 4 महिने आणि 10 दिवसाची ही केळी आहे. केळीची उंची जवळपास 8 फुटाच्या वरतीच आहे. केळीवरती कसल्याही प्रकारचा रोगाचा अटॅक नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केळीमधला जो पांढऱ्या मुळीद्वारे आपटेक जो सुरू आहे तो इतका सुंदर आहे की केळीला त्यांना नंतर फारसे मोठे खत देण्याची गरज पडली नाही. त्याच्यानंतर तुम्ही काही महत्वाची मोठी खत दिलेत का? नाही दिलेली नाहीत, कुठलेही दिले. मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे. नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची उत्पादनं वापरल्यानंतर रासायनिक खतांच्या डोसमध्ये शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात बचत होते. तुम्ही इतर शेतकऱ्यांना, केळी उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सर? मी सर्व माझ्या शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की आपण रासायनिक खतांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळं शेत जमिनीचा जो काही पोत आहे तर कर्ब आहे तर हा कमी होत चाललेला आहे. आणि आज आपण म्हणतो की शेती परवडत नाही
कारण शेतीचा जो काही खर्च आहे हा रासायनिक खतामुळं खूपच वाढलेला आहे. त्याच्यामध्ये लेबर चार्ज वाढलेले आहेत आणि एकूणच रासायनिक खतं म्हणा, रासायनिक काही कीटकनाशकं म्हणा, त्याच्यामुळं शेतीचा खर्च वाढलेला आहे आणि त्यामुळं काही नैसर्गिक आपत्तीमुळं, त्याचबरोबर बाजार अस्थिर असणारी बाजारपेठ म्हणा, मालाची बाजारपेठ म्हणा, तर यामुळं शेतकऱ्यांचा जो काही मानसिकता तयार झालेली आहे की बाबा खर्च खूप वाढलेला आहे, त्या पद्धतीनं उत्पादन मिळत नाही. थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं आहे की नॉर्मन बोरलॉगच्या उत्पादनामुळे रासायनिक खतांच्या खर्चामध्ये बचत होऊ मला हे शकते आणि कमी खर्चामध्ये हो, तुम्हाला हो. चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळू शकतात. मी हेच सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी अलीकडच्या काळामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर सुरू करावा आणि हेच नॉर्मन बोरलॉगच्या माध्यमातून, या कंपनीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक प्रकारचं वरदान भेटलेलं आहे आणि हे वरदान म्हणजे खरोखरच आपल्या शेतजमिनीची सुपीकता, त्याचबरोबर त्याचा पोत सुधारण्यासाठी हे खूपच फायदेशीर ठरणार आहे आणि या कंपनीनं खरोखरच एक अतिशय आमूलाग्र क्रांती या क्षेत्रामध्ये केलेली आहे असं मी नक्कीच या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. धन्यवाद देशमुख साहेब, तुम्ही अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. मित्रांनो, नॉर्मन बोरलॉग ऍग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची सर्व उत्पादने धनलक्ष्मी कृषी केंद्र मोहोळ येथे उपलब्ध आहेत. ह्या व्हिडिओच्या शेवटी मी त्यांचे डिटेल्स देणार आहोत. देशमुख साहेब, आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.